या ठिकाणी आज सांगली शहरामध्ये माझा गेल्या 27 तारखेपासून राज्याचा दौरा राज्यस्तरीय शिवसेना ओबीसी व्हिजन माध्यमातून राज्यातील भटके विमुक्त ओबीसींचा संवाद करून एकनाथ शिंदे साहेबांच्या 2.5 वर्षाच्या कालावधीत भटके विमुक्त ओबीसीसाठी घेतलेले धोरणात्मक निर्णय, कल्याणकारी योजना, या योजनांचा प्रचार प्रसार करणे आणि सामान्य शिवसेना ओबीसी व्हिजन मधला घटक जो आहे आमचा, मग तो लोणारी, रामोशी, वडार, नंदीवाला, कैकाडी, धनगर, बंडगर, सरगर, मेंढे, झेंडे ही सगळी जी आमच्या समाजातली आहेत, कैकाडी आहे, वडार आहे, लोणारी आहे, रामोशी आहे, घिसाडी आहे, पाशेपारधी आहे, गडशी आहे, नाथजोगी आहे, डवरी आहे, गोसावी आहे, मसनजोगी आहे, अशा छोट्या छोट्या या जातींना न्याय देण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी गेल्या मागच्या 2.5 वर्षाच्या काळात प्रचंड मोठा जो काही कल्याणकारी योजनांचा जो काही निकाल केला, सगळ्यांना न्याय दिला, त्या न्यायाची भूमिका सगळ्या ओबीसींना आणि व्हिजन टीला सांगून हा ओबीसी व्हिजन टी राज्यामध्ये शिवसेनेची वोट बँक बनवणे आणि शिवसेना ही वोट बँक, शिवसेनेची वोट बँक ओबीसी आणि ओबीसी ही शिवसेनेच्या हक्काची उन्नतीची पक्ष हा भूमिका घेऊन साहेबांच्या विचाराचा विचार सांगून एकनाथ शिंदे साहेबांचा या ठिकाणी ही भूमिका सांगली शहरात आल्यानंतर पहिल्यांदा मला आनंद झाला की आमचे अत्यंत धडाडीचे या सांगली जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख विक्रमजी चव्हाण, नानासाहेब असतील किंवा त्यांचे सगळे सहकारी असतील, या ठिकाणी त्या सहकार्यांनी या पहिल्या शाखेचं जे ओपनिंग केली. शाखा ही परंपरा शिवसेनेचा आत्मा असतो, शिवसेनेच्या परंपरेतली शाखा हा शिवसेनेचा एक उन्नतीचा काळ असतो. खऱ्या अर्थानं सांगली शहरात ही पहिली व्हिजन टी ओबीसी शाखा झाली. या सांगली शहरामध्ये धनगर असतील, व्हिजन टीतील वडार असतील, अशा या सगळ्या ओबीसीच्या माळी असेल, या सगळ्या जाती धर्माच्या ओबीसी आणि व्हिजन टीतला मोठा समुदाय असल्यामुळे निश्चितपणे ही शाखा या ठिकाणी मैलाचा दगड ठरेल आणि येणारी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सांगलीच्या जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिकेवर धनुष्यबाणाचा झेंडा निश्चित फडकेल असा मी आशावाद व्यक्त करतो.